एक जुगाड केलेला लाईटीचो असा जनरेटर मस्तपैकी. अरे चला मस्तपैकी अजून 4-5 होती. एवढ्या लक्षात ठेवा की आपल्याला गुलाबजाम करायचे नाही. आपल्याला गुलाबजाम करायचे नाही आहेत, आपल्याला नान करायचे आहे. त्यामुळे आता आपले पराठे बसतो. पराठे नाही ते या फोड त्याच्यावर टाकतो काय लागतो ह्या टाकून त्याच्यावर लावचा. नाही रे आधी लावतो. अरे तव्यात पण लावतो काय. अशा प्रकारे विराजने अंड्याचा आमलेट केलेला असा, कुस्करलेला असा. त्यामुळे सत्यन काय आवड जोग विराज माका सांग हा नक्की का कसलो आकार नानतो आकार एकदम भारी आहे बघा, खतरनाक. तर मित्रांनो आता जवळजवळ वाजले 6. तुमका कळालंच असतेला आपला व्हिडिओ कसलो होणार आहे तो. तर पार्टी करणार आहो सत्यन, मी, विराज, यश चौघेजण मिळून. तर तिकडे आपण आता वर जाऊया. चिकन बनवता असा तर तुमका मी तिकडे दाखवतलो आहे. आणि सत्यनच्या बागेमध्ये पार्टी असा तर एकदम भारी वातावरण असा आणि तिकडे एकदम हवेशीर वातावरण. आम्ही तिकडे मस्तपैकी रात्री पार्टी करतलो. तर आता चाललं आहे सत्यनच्या घराकडे, सगळा घेतलो आहे सामान आणि सत्यनच्या घराकडे जाऊन चिकन बनवता असा. तुमका व्हिडिओ आवडलो ते व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ते चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला आपण निघूया. तर आता आपल्या खालचा घर आपल्या पाऊंडींवरती जाऊचा असा इकडे सत्यनच्या घराकडे तेव्हा सामान घेतलं आहे. तर आपण त्या सत्यनच्या घराकडे गेलो. ही सत्यनची केळी, ते कडुलिंबाचा झाडा, शोची झाडं, तुळशी आहेत आणि इकडे दोघेजण चिकन साफ करतात. यश जामसंडेकर काढून येणे तुका आणि सत्यनचे छोटी मांजरा. रात्री नक्की जेव केव्हा. रात्री जेव केव्हा आता यश सांगणार असा. सत्यन सकाळी पाणी गरम करतात टपीला. सत्यन मग किती किलो मटण आणलास? 1.5 किलो. विराज अर्धा किलो खातलो. 2.5 किलोचं कोंबडं. तुमका कसा घाला कोंबडो की कोंबडी आम्ही बघत होतो. अरे पाठ आम्ही वाकून बघतो. आडायला धार नाही वाटत ती काढून केवढंसा सत्यनचं पाय राहता एक त्याच्यावर. आता काय करणार, परिस्थिती एवढी वाईट येईल. तुझ्या गावता त्यांनी आम्ही करतो. अचानक भयानक आमचं प्लॅन. अचानक भयानक असं. विराज काय एक तंगडी आजी बाजू करून टाका समजलं. म्हणजे कसा एक वाटो बाजू करून टाको. रात्री त्याचीच तंगड्या त्याच्या गळ्यात घालतो. यश रडता लाल केल्यान डोळ्या लाल केल्यान समजत नाही माका. काहीतरी गॅटमॅट असा काहीतरी गॅटमॅट कधी झाले? काल झाले ना. हो सत्यन लसूण सोलता. सत्यन आपल्या किती लसूण लागतले? एवढेशे बाद झाले 4 जणांका. अरे आणि कांदे बघितली ते कांद्याची ग्रेव्ही वाटतं. टोमॅटोची ग्रेव्ही असा. अजून सोलूचा आवडा पीठ आणलेला मैद्याचा गव्हाचा. त्याची आपण जराशी नान करून ट्राय करूया. आणि आपण ज्याच्या बागेत जाणार ना ती सत्यनची बाग असा. त्या बागेत आपण वरती जातलो थोड्याच वेळान. विराजाने आमका शेंडी लावल्या ना. विराज काही काकांका सोडून गेलो आता अजून काही येऊक नाही. विराज येलो ना त्याका कामं अशी लावतलो ना चांगली व्यवस्थित येऊन दे बघूया मग त्याचा काय काय लागतील. काय बनवतं आपल्या घरचं सांग मला पाहिजे. काय बनवता? चिकन चंगेजी बनवूची. ओके आणि काय? आपण नान पण बनवलं होतं पण नान जरा कॅन्सल झाले. या काय आणलेला आता? पराठे आणला रेडीमेड पराठे. या खूप भारी लागतं. नान होते कॅन्सल झाले. कांदे आणल्यावर लसूण. आणि एक माणूस म्हणू होतो मी लवकर येतलोय सगळ्यांच्या आधी आणि सगळ्यांच्या शेवटला एक माणूस इलो. विराज शोभतो तुला. अरे तोंड तरी दाखव रे. काय
पापड हा पापडाच्या व्यापाऱ्यांकडनं पापड गावलेली आहेत. आपण आता दही घातलो याच्यात. यश मिक्सिंग करता. एखादा मिक्सिंग करून आतमध्ये मसाला मुरासाठी ठेवूचं लागतेला ना, मॅरिनेट होण्यासाठी. आणि इकडे नान करतं गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ. बस झालं ना. ओके. कसं लागतं रे? रेसिपी झालं का आता आपला आता बाकी चौक निघतो. पीठ फुगला काय बघ. मच्छर अगरबत्ती घेतला ना. पाण्याची कळशी, पत्रावळी, ग्लास, चिकन, पीठ, ग्रेव्ही. असं आम्ही आठवड्याभराचं सामान घेऊन जातो. मसाले सगळ्या प्रकारचे, बटर घेतले आणि एक जुगाड केलेला लाईटीचा असा जनरेटर. तर आम्ही सगळे चाललो आता. माझ्याकडे एवढा सामान आहे. अगरबत्ती, ग्लासा, दारूसाठी प्लॅस्टिक आणि विराजकडे मसाले. ए विराज, अरे झिंगल्यावर को चाला नको. चला चला आता भूताची वाट सुरू होत आहे. बागेची वाट, भयानक वाट चालू होणारा. राकस कडा सत्तेंच्या बागेची राकस कड्यासारखं भयानक. आता तर विजिबिलिटी कमी झाली आहे. तुमका डायरेक्ट तिकडे बागेमध्ये जाऊन दाखवतोय. तर आम्ही आता वर पुढे जाऊन निघतो. चला डायरेक्ट भेटूया बागेमध्ये. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेले आहोत. आणि विराच्याकडे बघता कडे लागतं काय लागतं ना. चूल बिल मस्तपैकी जागा साफ करून ठेवलेली आहे बघा. इकडे इन्व्हर्टरचे बल्ब लावलेलो असं. गाणी बिनी लावायला जरा काहीतरी करा. बागेचं मालो का चप्पल काढून एवढी लाकडावर 4 पत्री आणलं. शेवटी विराज चूल पेटणार. आग लावली का मग विराज का भरपूर जमते. हातावर येऊन देता विरजा दगव विरजा एवढी लाकडे राहिलो तो प्रवाह तळून पुरा केल्याने नाही खाल्ला. हे बघ खाली पडला. एक काम कर, झाला ना 1.5 किलो जरासं दाखवता आणि बाहेर ठेवता. चुलीत गेला नंतर. अरे बाबा झाला की. आता बटर. आता ह्याच्यात जात चवीनुसार बटरचे चवीनुसार बटर. आणि काय काय केला असे आपण चायला कडे चौथ्याला बघा करपून टाकल्याने साहेब एकदम म्हणजे स्वादिष्ट. आचार्य म्हणून तो बघलोय जास्ती काय नाही. पहिला अचानक खावता असता नंतर जेवता असता. अजून काय मेनू राहिलो. फिरता बघा गरगरावून. अमूल बटर बोलतोय. अमूल बटर ब्रँड टू ब्रँड अमूल बटर. लाकडा लावची लागते ते. ही घे लाकडा. हे बघ पायाखाली बटर केली आणि माती द्यायची. नाही नशी काय रे काय माझं एक कांदो काढतो. एकदमच टाक सगळा. तर सगळं एकदम कोथिंबीर आला. पेस्ट आता आपण बटर मध्ये कांदो टाकलो. ठेव ना त्याच्या ढवळ 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 टा पटकन. वाटता पावभाजी आहे का पण आता चिकनच. समशान शांतता आहे इकडे. समशानातला भूत बोलला. मी देवचार आहे, भूत नाही, समजून घ्यावे. बाबा किती लागतं आता. भरपूर लागतं.
टाकलेलं आहे त्याला आधी चिकन मध्ये हिंग जास्त टाकू नको, चालेल. गळगळीत होईल. विराज किती गोळे केलं? 1 2 3 4. अजून किती होतील? अजून 4-5 होती. एवढा लक्षात ठेवा की आपल्याला गुलाबजाम करायचे नाही. आपल्याला गुलाबजाम करायचे नाही आहेत, आपल्याला नान करायचे आहे. त्यामुळे जरा मोठे गोळे होऊ द्यात. मस्तपैकी आपला सुका चिकन ग्रेव्ही मध्ये गेला. भारी दिसता रे. भाजून खाला असता रे. इथे लाटू दिसत, लाटू काय हाताने आपण. थांब नको थांब. अरे त्याचं नाही होणार आता. आपले डोंबिवलीचे कुक सत्यन जामसंडेकर आपली कला दाखवताना. अरे ते भाकरी थापतात, ताबू काय रे त्यावर. ते वरडा नको ये बाबा, तो बियान घरात जायत. आता मोठा कांड झालेला आहे. हे बाबा ह्या बघा धुमलोय. किरमा सगळी उठली. ये मावशे भाकरी झापत. भाकरी थापते हे खाऊ. मांडी कशी घातल्या ना म्हाताऱ्या करून. आता चिकन चंगी रेडी झाली आहे. ते निवडून दाखव तुला. ढवळून दाखव. मस्तपैकी तर्री आपली झाली आहे. खतरनाक आहे सत्येन. भारत शेपचा करू काय होतं. मस्त झाला. आठवणीत राहावा तरी नंतर. एक नंबर. राहत बघ केवढे ते. मग माका आता विरजन केलं आणि त्याच्यात ते मस्त होते एक नंबरचे. हे एवढेसे आहेत बारके दाखवल्याने पाकिटार मोठे आहेत. सत्यन असं असतं काय काढल्यावर मोठे होतात काय माझ्या काढा. अरे बाबा निघतच नाही, लय नरम झालाय. पण फ्रीजात ठेवता असतं त्याला काय नाही. कुरबटून काढू नको, वाट लावू नको. त्याचे पैसे दिलेले. पाकिट किती रुपये रे? पाकिट किती रुपये? 120 रुपये. मग हवा दे. गायच्या सरळ कर, हवा दे का. हिट झाली की होतात. अरे थांब पातळ आता. आमची पहिल्यांदा त्याची पार्टी होताना रे. ही नान हे विषय मी पहिल्यांदा. अशा प्रकारे विराजने अंड्याचा आमलेट केलेला असा कुस्करलेला असा. त्यामुळे सत्यन काय आवड जोग तरी बरा केल्या. ए बाबा तू हे तर खाल्लंस, तुझी एक कमी आधीच सांगतो. माझे नान बघ कसे होते. मेंबर वाढलेलो आमच्यात. ए आर्मी में थे यार. आर्मी से थे. कौन मैं? हाँ 6 महीने बैठा फिर उसके बाद निकल गया मैं. हाँ ये मस्त पैकी झालेला असा. विराज अजून एवढा सारा ओला पटकन करून टाक. एवढा सांग. हा एवढा सारा ओला. महाराज घात झाला. हे मैद्याची रोटी आता करणार कोण. अरे महाराज लवकर कर रे. त्याला पटकन करा. वाजले किती बघ 10 वाजतिले. माझ्या 12 वाजले. विराजने काहीतरी केला. अरे बाबा ए चक्र येईल दिवाळीतला वाटता पण मेला कसा. विराज माका सांग हा नक्की का कसलो आकार नान तो आकार. आता सगळा झाला आमचा. आणि चुलीत ठेवा. आमचे नान करापलेले हळूहळू आणि बाहेर जाणार होतं जरा. बाहर रखना. ओ राखणदार होते आहे ना. इसकी आशा उसके लिए. आणि आमच्यामध्ये आणि एक मेंबर ऍड झालो. एक पीस ठेव जाऊन दे. रसो पण टाक जरा रसो बाहेर ठेवून लावू. चुलीत ठेव जर. अरे अजून एक सेपरेट ठेवू लागतो. आणि कडे अजून एक ठेव. आणि कडा ठेवलेल्या परवाडात. मेंबर कोण करून माहिती विराज सत्यन वर सत्यन यश ये हमारा
साथी इंडियन आर्मी से इंडियन आर्मी से गुरखा कमांडो न्यू फ्रेंड ओके भाई शुरू किया जाए ओके ये आशीष का पत्रावळ 12-1 बजने के बाद ये दाद दे छोड़ा आशीष है का ना, आता तड्डे तड्डे उस टाइम में पीऊंगा भाई, मका उस टाइम स्पेशल मत करूंगा, ये समझ के लाया VIP ताट ओके मैंने तो अभी पूरा फुल है सत्यन एकदम भारी आहे टाकी पूरा फुल है हे काय गिरिजा तुझी पुण्य आहे एकदम भारी आहे बघा मजाला देखा खतरनाक घेतलं आणखी केव्हा एवढा 1.5 किलो चिकन आणलेला असा वो तर जहाँ आपला पे झाला देखा है, सगळा उसका वो थोड़ा सा सेव खाऊन होता है उसमें थोडासा डाल चिकन उरला तर काय घरी के घेऊन लिए जातलो जाने का है? भांडी अरे आहेत, भाई, ती जरा धुवूची आहेत. नाही बरी जग आणि कचरो आणलेलो एवढं कामाक पडलो नाही जाने की कोई जरूरत नहीं है बस आणलं पेटी चला आता काय जाऊचा ना घराक चला आता नेपाली हो तो साला इधर ही का हूँ ना बरोबर हाँ। एक ही देश अरे आता ए, कचरो हे टाक नहीं है भाई कचरो हे टाकूया आता ठेवतोय आता आपण या विहिरीचं आणणार आहे या विहिरी आपण आता नाहीतर पाणी टाकूया आग लागण्याची शक्यता नाहीतर विजून टाकूया लाकडं पटकन होता है ना तो किसी ने तर मित्रांनो आजचे ओव्हरऑल पार्टीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो मग कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडलो ते व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ते चॅनल का नक्की सबस्क्राईब करा अशाच्या नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय.